नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच नाव केंद्रस्थानी आहे, पवार. आणि प्रश्न एकच, या सगळ्या खेळामध्ये नेमकं चेकमेट कोण होणार? अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे काही घडायला लागलं ते आधी कधीच पाहायला मिळालं नव्हतं. विलिनीकरणाच्या चर्चा अचानक सुरू झाल्या, घातपाताच्या चर्चा सुरू झाल्या आणि पक्षातल्या मोठ्या नेत्यांची हालचालही वाढली. सर्वात आधी लक्षात घ्या, रोहित पवारांनी अचानक प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली. हे काही साधंसुधं नाही. अजित पवार गेलेल्या दिवसापासूनच या हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा मुद्दा पुढे आला. पण जेव्हा शरद पवारांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, मला त्याची माहिती नाही. त्यांच्या पक्षाचे नेते पटेल आणि तटकरे आहेत, त्यांनी निर्णय घेतला असेल. ही भूमिका साधी नाही. हा दुसरा चेंडू थेट दिल्लीच्या कोर्टात टाकला गेला. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे संकेत गेले. यानंतर अजित पवार गटाचे आमदार सक्रिय झाले. त्यांच्यानंही शरद पवार थोपवले जाणार नाहीत हे लक्षात आलं. मग मैदानात आले देवेंद्र फडणवीस. त्यांनी स्पष्ट केलं, विलिनीकरणावर माझ्याशी चर्चा झाली नाही. इथे शरद पवारांनी पुन्हा एक चाल खेळली. त्यांनी सांगितलं, विलिनीकरणाच्या चर्चा दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत होत होत्या, म्हणजेच थेट दिल्लीशी संपर्क जोडल्याचा संदेश. आता प्रश्न तयार होतो, या सगळ्या खेळात आऊट कोण होणार? पटेल तटकरे की स्वतः शरद पवार? शरद पवारांनंतर नेतृत्व कोणाकडे? एक नाव सुप्रिया सुळे, दुसरा नाव रोहित पवार. तर अजित पवार गटात सुनेत्रा पवार पुढे येताना दिसत आहेत. पार्थ पवार, जय पवार यांची भूमिकाही अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, पवार हे नाव कुणालाही सहज देणं शक्य नाही. दिल्ली आणि भाजपलाही हे मान्य आहे की पवार या नावाभोवतीच राजकारण फिरणार. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यात दुरावा निर्माण होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. दोन्ही कुटुंबांमध्ये भेटी झाल्या. रुबी हॉलमध्ये शरद पवार दाखल असताना सुनेत्रा पवार भेटायला गेल्या. म्हणजे घरात फूट नाही. आतली माहिती अशी सांगते की सुनेत्रा पवारांना स्पष्ट सांगण्यात आलं आहे की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही. जोपर्यंत त्या बोलत नाहीत तोपर्यंत विलिनीकरण शक्य नाही. रोहित पवारांनी घेतलेली भूमिका पाहता जर ते पटेल आणि तटकऱ्यांच्या विरोधात उभे राहणार असतील तर मग त्यांच्यासोबत विलिनीकरण कसं शक्य आहे? म्हणजे सगळं राजकारण एक पवार विरुद्ध दुसरा पवार याच चौकटीत फिरताय. चारही बाजूंनी पॅक केल्यासारखी परिस्थिती आहे. अजित पवार असताना विलिनीकरणावर चर्चा नव्हती, ते गेल्यानंतरच चर्चा सुरू झाली. पटेल तटकरे ॲक्टिव्ह झाले, रोहित पवार पुढे आले. हा सगळा डाव लहान नाही, हा मोठा राजकीय गेम आहे. आता अंतिम प्रश्न, शरद पवार चेकमेट होतील की पटेल तटकरे त्यांना ओव्हरटेक करतील, की पुन्हा एकदा पवारच खेळ फिरवतील? तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.